सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावात सोमवारी रात्री एका 38 वर्षीय माजी उपसरपंचाने डोक्यात गोळी झाडून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली। गोविंद जगन्नाथ बर्गे, तालुका गेवराई, जिल्हा बीड असं मृत तरुणाचं नाव आहे। आता या प्रकरणात नातेवाईकांनी काही गंभीर आरोप केले आहेत। बघा काय म्हणाले नातेवाईक। काल घडलेली जी घटना आहे ती आम्हाला फोनद्वारे कळली किंवा अशी घटना घडली। मग आम्ही सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचलो। घटनास्थळी पोहोचल्याच्या नंतर आमच्या निदर्शनास आलं किंवा गाडी लॉक असणं, गाडीची बॅटरी डिस्चार्ज होणं, डिझेल संपणं, म्हणजे ह्या सर्व घातपाताच्या गोष्टी आहेत। किंवा ह्या व्यक्तीने पळून न जावं म्हणून डिझेल मुद्दाम संपवणं किंवा अनेक कारणं आहेत की त्याहून आम्हाला असं वाटतं की आत्महत्या नसून घातपात आहे। काय मागणी असेल? आमची मागणी आहे किंवा ह्या घातपातात जो कोणी सहभागी आहे त्याचा छडा पोलीस प्रशासनाने लावा। आतापर्यंत आम्हाला पोलीस प्रशासनाने व्यवस्थित सहकार्य केलेलं आहे। इथून पुढेही त्यांनी आम्हाला अशा प्रकारे सहकार्य करावं। आरोपी शोधून काढून त्या घटनेचा छडा लावून यानंतर कोणाच्याही बाबतीत असं घडू नये असं करावं आमची विनंती। कोणाला संशय वगैरे आहे? संशय एक नर्तिका आहे, तिचं नाव प्राथमिक माहिती आहे की पूजा गायकवाड असं नाव आहे तिचं। तिच्या कुटुंबाकडून आणि तिच्याकडून गोविंद बर्गे यांना पैशाची मागणी होत होती, ब्लॅकमेलिंग होत होती। त्या कारणामुळं ह्या घटना घडल्या असाव्यात असं आम्हाला वाटतं। सोबत एक पिस्तूल देखील सापडले। पिस्टल तो माणूस गावचा उपसरपंच राहिलेला माणूस आहे। तो माणूस सोबत काठी बाळगू शकत नाही, एवढ्या स्वजाव मानाचा माणूस होता। कुणाबद्दल आकस नाही, कधी द्वेष नाही। आणि तो माणूस पिस्टल घेऊन का फिरल की त्याची काय दुश्मनी होती कुणासोबत का काय? पिस्टल कधीच तो माणूस तसल्या हत्याराला कधी हात सुद्धा लावू शकत नाही।